In electrical welding, the definition of electrical welding is that electrical welding is a process of welding using an electrical arc to create a heat, or it generates the heat to melt and join the metal. Or in simple language, we can say that electrical welding is a uh, process of creating the heat and to melt the metal or to join the metal. फर्स्ट हीट क्रिएट करायची त्यानंतर मेटलला मेल्ट करायचं आणि जॉईन करायचं. दिस इज नथिंग बट युअर इलेक्ट्रिकल वेल्डिंग. क्लिअर? सम अदर पार्टिसिपंट. Yes, ma'am. Then there are basically different types of electrical welding. त्याच्यामध्ये आपल्याला जे रिक्वायर्ड दॅट इज दी रेजिस्टन्स वेल्डिंग अँड नेक्स्ट वन इज दी आर्क वेल्डिंग. हे आपले टाइप्स आहेत. तर फर्स्ट टाइप बघूया आपण रेजिस्टन्स वेल्डिंग. मी डायग्राम शो करते, तो होते तुम्हाला सांगा. Screen is visible, participant. No, ma'am. Wait a minute. Learning problem. रेजिस्टन्स वेल्डिंग ठीक आहे. मी तुम्हाला एक शेअर करते थोडक्यात. त्यानंतर मग आपण ती टोटल डायग्राम बघूया. डायग्राम दिसते का सगळ्यांना क्लासिफिकेशनची इलेक्ट्रिक वेल्डिंग? Oh, ma'am. Electrical welding is basically divided into two groups. First one resistance welding and second one arc welding. Resistance welding has four types: spot welding, seam welding, projection welding, and butt welding. Butt welding further divided into two groups: upset butt welding and flash butt welding. While arc welding is divided into two groups, that is the metal arc welding and the carbon arc welding. ते त्याच्यामध्ये झालेले मेटल आर्क वेल्डिंग वर्ड आहे आणि ते कार्बन आर्क वेल्डिंग. देन ॲटोमॅटिक हायड्रोजन आर्क वेल्डिंग अँड हिलियम आर्गॉन वेल्डिंग म्हणजे गॅस वेल्डिंगच्या अंडर येतात. दिस वन इज अंडर दी आर्क वेल्डिंग. तर आपल्याला फर्स्ट स्पॉट वेल्डिंग, सीम, प्रोजेक्शन अँड बट वेल्डिंग हे याची ॲक्च्युअल आपल्याला इन्फॉर्मेशन बघायची. क्लासिफिकेशन समजले सगळ्यांना? फर्स्टली वेल्डिंगचं वेल्डिंग इज classified into two groups. That is the welding process च्या अकॉर्डिंगली त्याचे ग्रुप्स पडलेले. ठीक आहे, समजलंय? मग आपण स्पॉट वेल्डिंग दॅट इज दी पार्ट ऑफ रेजिस्टन्स वेल्डिंग. अंडर दॅट फर्स्ट वन इज दी स्पॉट वेल्डिंग. हा पार्ट स्टडी करणार. क्लिअर पार्टिसिपंट अप टू दिस? रिप्लाय करा सुद्धा. Yes, ma'am.
रेजिस्टन्स वेल्डिंगची स्लाइड दिसते सर्वांना? पार्टिसिपंट रेजिस्टन्स वेल्डिंगची स्लाइड दिसते का? Yes, ma'am. Okay. Resistance welding is a process of joining two metals together by the heat produced due to the resistance offered to flow of electric current. म्हणजे आपला जो हीटचा फॉर्म्युला आहे H इज इक्वल टू आय स्क्वेअर आर टी. आय स्क्वेअर आर इज युअर कॉपर लॉस आणि त्याला जर टाइमने मल्टिप्लाय केला तर तो कशामध्ये कन्वर्ट होतो? ॲज अ हीट मध्ये कन्वर्ट होतो. दॅट मीन्स in resistance welding, the heat is produced in the material due to the opposition of or opposition which is offered by resistance to the flow of current, and due to that there is a production of heat. रेजिस्टन्स मुळे काय होते की तिथे करंटला फ्लो होण्यासाठी अपोजिशन प्रोव्हाइड होते आणि अपोजिशन प्रोव्हाइड झालं म्हणजे तिथे हीट डेव्हलप होते आणि हीट डेव्हलप झाल्यानंतर ती हीट एखाद्या मेटलला मेल्ट करेल आणि त्यानंतर ती ऍटमॉस्फेरिक कंडिशनला प्लेस केल्यानंतर तिथे metal joining process होईल. माहिती दिलेलं आहे. Resistance welding is a process of joining two metals together by the heat produced due to the resistance. कशामुळे heat produced होते due to the resistance offered to the flow of electric current at the junction of two metal. म्हणजे त्या पर्टिक्युलर जंक्शनला म्हणजे जो पॉइंट आपल्याला वेल्ड करायचा जो स्पॉट त्या पर्टिक्युलर जंक्शनला हीट डेव्हलप होणार त्यानंतर मेटलचं मेल्टिंग होणार आणि आफ्टर दॅट व्हेनेवर वी प्लेस दॅट मेटल टू ऍटमॉस्फेरिक कंडिशन देन वेल्डिंग इज डेव्हलप. क्लिअर? रेजिस्टन्स वेल्डिंगची ऍक्च्युअल वर्किंग प्रिन्सिपल काय ते कळालं सर्वांना? इट डिपेंड्स ऑन दॅट दिस फॉर्म्युला H इज इक्वल टू हीट अँड फॉर्म्युला ऑफ हीट इज आय स्क्वेअर आर टी, करंट, रेजिस्टन्स अँड टाइम. क्लिअर? समजलं? ओके. Yes, ma'am. Yes, ma'am. काही डायग्राम दिलेली बघा इथे दिसते ही डायग्राम. रेजिस्टन्स वेल्डिंगची डायग्राम दिलेली. हा जो मेटल आहे हा आपल्याला काय करायचा आहे वेल्डिंग मध्ये कन्वर्ट करायचा आहे. तर फर्स्टली सप्लाय दिला आहे ट्रान्सफॉर्मर थ्रू स्टेप डाऊन वेल्डिंग ट्रान्सफॉर्मर आहे. ट्रान्सफॉर्मरला सप्लाय दिला त्यानंतर करंटचं म्हणजे व्होल्टेजचं मॅग्नेट्यूड सेट झालं त्यानंतर ते दोन इलेक्ट्रोडला प्रोव्हाइड केले जाणार. एक फिक्स इलेक्ट्रोड आणि सेकंड वन इज दी मुव्हेबल इलेक्ट्रोड. आर्म हा जो वर्ड यूज केलाय आर्म इज नथिंग बट दी इलेक्ट्रोड. त्याला ज्या इलेक्ट्रोडला ज्याने होल्ड केलेलं आहे इट इज नथिंग बट आर्म. देयर इज अ मुव्हेबल आर्म अँड दी फिक्स आर्म and there is a two electrode. Whenever we give the supply to that two electrode, the heat is developed in that electrode. आता हे जे points इथे काय होणार heat develop होणार. Due to that heat, there is a there is a production of heat in terms of I square RT. That is in terms of copper loss and the heat. And these two metal get welded. इथे हे काय होणार आहे हीट डेव्हलप होणार आहे इलेक्ट्रोडच्या अक्रॉस आणि हा जो काही मधला पोर्शन दिसतोय तो मेल्ट होणार आणि ऍटमॉस्फेरिक कंडिशनला ज्यावेळेस आपण त्याला प्लेस करणार त्यावेळेस तो वेल्डिंग प्रोसेस मध्ये कन्वर्ट होणार. समजलं? एकदम सिंपल वर्किंग आहे. ट्रान्सफॉर्मरच्या हेल्पने आपण काय करतोय इलेक्ट्रिक सप्लाय देतोय. ट्रान्सफॉर्मरला आपण आयदर सप्लाय इन्क्रीज म्हणजे व्होल्टेज इन्क्रीज करू शकतो किंवा डिक्रीज करू शकतो. त्या अकॉर्डिंगली इथे आपल्याला जेवढं या मेटलला मेल्ट करण्यासाठी टेम्परेचर रिक्वायर्ड आहे ते सेट होणार. ते सेट झाल्यानंतर हा मेटल काय होणार मेल्ट होणार आणि मेल्ट झाल्यानंतर समथिंग टाइम पिरियड नंतर तो वेल्डिंग मध्ये कन्वर्ट होणार. समजलं पार्टिसिपंट? हो मॅम. Then there are some advantage of that electric welding, that is the electric resistance welding. First one, this welding process is very rapid and simple. म्हणजे ही जी काय वेल्डिंग होते याची इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स वेल्डिंग ही रॅपिड प्रोसिजर आहे आणि सिम्पल आहे. याच्यामध्ये जास्त कॉम्प्लिकेटेड कनेक्शन्स वगैरे किंवा कुठले कॉम्पोनंट यूज केलेले नाही. देन देर इज अ नो नीड ऑफ फिलर मटेरियल. आता फिलर मटेरियल म्हणजे काय कोणाला माहिती का? फिलर मटेरियलची कन्सेप्ट काय? व्हॉट इज मीन बाय फिलर मटेरियल? माहित असेल तर सांगा, नसेल माहित तुम्ही ऑब्विसली त्याचा आन्सर तुम्हाला सांगणार आहे.
What is mean by filler material? FILLER. Filler material. तुला माझा आवाज येतोय ना पार्टिसिपंट? Participant, am I audible? हो मॅम. हो येतोय मॅम. Filler material is nothing but the material which is used for weight. Suppose एखादा कार्बनचा रॉड आहे आणि त्या रॉडला आपण जेव्हा त्याच्या अक्रॉस हीट डेव्हलप करतो आणि तो हीट डेव्हलप झाल्यानंतर तो जो काही कार्बनचा रॉड आहे तो कुठेतरी डिपॉझिट होतो एखाद्या दुसऱ्या मेटलवर आणि मग वेल्डिंगची प्रोसेस डेव्हलप होतो. मग तो जो कार्बन रॉड असतो त्याला आपण ऍज अ फिलर मटेरियल म्हणतो, म्हणजे ज्याच्यात थ्रू वेल्डिंग होते. काही मटेरियल डायरेक्टली जॉईंट होणार. सपोज आयर्न असेल तर डायरेक्टली तिथं जर आयर्नला पण शक्यतो फिलर मटेरियल लागतो. म्हणजे तो रॉड असतो बघा, आपण ऍक्च्युअल प्रॅक्टिकली मध्ये जर वेल्डिंगचा रॉड बघितला असेल तर तो एक अशी छोटासा रॉड असतो. तर त्या रॉडला फिलर मटेरियल असं वर्ड आहे. आणि तो मटेरियल मीन्स काय, त्याचं मटेरियल कार्बन असतं किंवा आयर्नचा पण असतो, पण जनरली कार्बनचाच असतो तो. आणि त्या मटेरियलला आपण काय म्हणतो ऍज अ फिलर मटेरियल, म्हणजे जो मटेरियल दुसऱ्या मेटलवरती डिपॉझिट होणार आणि मग वेल्डिंगची प्रोसेस होणार. इट इज नथिंग बट ए फिलर मटेरियल. तसा तो फिलर मटेरियल हा रेजिस्टन्स वेल्डिंग मध्ये लागत नाही. रेजिस्टन्स वेल्डिंग मध्ये इथे बघा डायग्राम मध्ये दिसतंय की डायरेक्टली दोन जे मटेरियल जे वेल्ड करायचे ते एकमेकाला कनेक्टेड आहे. इथे कुठे दुसरा असा एखादा मटेरियल प्लेस केलेलं नाही. पण दुसरी जी वेल्डिंगची प्रोसिजर आहे, समजा तुमची आर्क वेल्डिंग, तर आर्क वेल्डिंग मध्ये तुम्हाला फिलर मटेरियल इसेन्शियल असतो. आर्कमुळे तो फिलर मटेरियल पहिले मेल्ट होणार आणि मग तो दुसऱ्या मटेरियलवरती डिपॉझिट होणार. In this, that is the in resistance welding, there is no need of using the filler material. समजलं याचा ऍडव्हान्टेज काय? There is no need of filler material in the resistance welding. Clear? Participant, समजलं का? Then next advantage is the both similar and dissimilar metals can be welded. म्हणजे तुमचा दोन्ही सेम मेटल असतील ते पण रेजिस्टन्स वेल्डिंगने वेल्ड होणार. आणि डिसिमिलर म्हणजे दोन्ही वेगवेगळे पण असले तर त्याचं मटेरियल सपोज वेगळं असले, एकाचं आयर्न असणं आणि दुसऱ्याचं कार्बन असले तर ते दोन्ही पण मटेरियल वेल्ड होणार. देन कम्पॅरेटिव्हली लेसर स्किल इज रिक्वायर्ड, म्हणजे याच्यामध्ये एकदम परफेक्शन असलेलं कुठली थिंग्स लागेल असं नाही. कम्पॅरेटिव्हली लेसर स्किल जरी असेल तरी ते चालते. म्हणजे कम्पॅरेटिव्हली लेसर स्किल is required. Then maintenance cost is less. In the resistance welding, maintenance cost is less, and it is simple. आता सिंपल तर हे स्टार्टिंगला झालं होतं, म्हणजे काय वेल्डिंग प्रोसेस इज रॅपिड अँड सिम्पल. देन इट there is no need of using filler material. Again, both the similar and dissimilar metal can be welded, and comparatively less steel is required, and there is a low maintenance cost. These are some advantage of resistance welding. Clear up to this? हो मॅम. Then, then there is some disadvantage of that किंवा ड्रॉबॅक्स आहे या रेजिस्टन्स वेल्डिंगचे. फर्स्ट, की इनिशियल कॉस्ट असते म्हणजे सेटअप डेव्हलपमेंटची, ती थोडीशी हाय. आणि ओव्हरऑल जो मेंटेनन्स असतो तो पण आपल्याला तो मेंटेन ठेवायला लागतो. म्हणजे मेंटेनन्स कॉस्ट पण समवट इन्क्रीज होते आणि तुमचं जे काही इनिशियल कॉस्ट आहे ती पण इन्क्रीज होते या मेथडमध्ये. Yes, advantage and disadvantage. Participant, clear? हो मॅम. Then application. आता याचे application कुठे? So first it is used in industrial manufacturing products. आता most of industry मध्ये welding ही process applicable असते. But resistance welding कुठल्या पार्ट साठी applicable आहे तर थिनर गेज मेटल असतात, ज्यांचा गेज हा मेटलचा ज्यांचा गेज थिन असतो, अशा केस मध्ये जर वेल्डिंग करायची असेल तर तिथे हे ऍप्लिकेबल आहे. दॅट मीन्स
In many industries, manufacturing products made of thinner gauge metal, and this resistance welding used in that application. Thinner gauge metal जिथे वेल्ड करायचे असतील तिथे आपल्याला ही इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स वेल्डिंग ऍप्लिकेबल. देन जिथे स्मॉल स्ट्रक्चर सेक्शन असतात, म्हणजे एखाद्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये ट्यूब्स असतात किंवा काही स्मॉलर स्ट्रक्चर सेक्शन असतात, तर तिथे वेल्डिंग प्रोसेस म्हणजे जिथं थीन आणि स्मॉल स्ट्रक्चरच्या रिलेटेड वेल्डिंग करायची असेल तर रेजिस्टन्स वेल्डिंग ही युटिलाइज केली जाते. क्लिअर ऍप्लिकेशन. ऍप्लिकेशन समजले का पार्टिसिपंट? ओके. देन आता त्याचे आपल्याला क्लासिफिकेशन बघायचे रेजिस्टन्स वेल्डिंगचे. तुम्ही दुसरी स्क्रीन करते ओपन झाली तुम्हाला. दिसते स्क्रीन टाइप्स दिसत आहे रेजिस्टन्स वेल्डिंगचे? हो मॅम. Okay. First one is the spot welding, second one seam welding, then projection welding and butt welding. These are the four types of resistance welding. In the first, spot welding. Diagram दिसते spot welding ची? हो हो मॅम. Okay. Firstly, there is a single phase AC supply. That single phase AC supply is given to step down welding transformer. After that welding transformer, the supply goes to your electrodes. They don't part this side, these are the electrodes. And in between that electrode, there is a welding material. आणि वेल्डिंग मटेरियल कसे वॉटर कूल इलेक्ट्रोड आहे, म्हणजे जिथे हिटिंग प्रोड्यूस होणार आहे. आता ओव्हरऑल सगळ्याच पार्ट वरती आपल्याला जर वेल्डिंग करायची असेल तर तो पार्ट वेगळा येतो, पण हे इलेक्ट्रोड पण हीट होऊ नये किंवा त्याला पण डॅमेज होऊ नये म्हणून इथं वॉटर कुलिंगची मेथड एम्प्लॉय केलेली असते. First, spot welding means joining the two metal sheet and the fusing them together between the copper electrode tips at suitable space interval. म्हणजे एका स्पॉटला आपल्याला काय करायचंय, वेल्ड करायचंय, म्हणून त्याला काय नेम दिलंय, स्पॉट वेल्डिंग. विथ द हेल्प ऑफ दिस टू इलेक्ट्रोड, the particular spot of the metals get वेल्ड और फ्यूज. म्हणजे इथे बघा हा पॉइंटर जो दिसतोय, ह्याच पॉइंटरला काय होणार आहे, या इलेक्ट्रोड थ्रू सप्लाय जाणार इलेक्ट्रिकचा हाय करंट प्रोव्हाइड केला जाईल. त्यामुळे इथे काय होणार आहे, I²RT हा जो फॉर्म्युला आहे तो इम्प्लिमेंट होणार. म्हणजे करंट पण हा जास्त मॅग्निट्यूडचा प्रोव्हाइड केला जाईल, त्यामुळे इथे हीट पण जास्त डेव्हलप होईल आणि या पर्टिक्युलर पॉइंटलाच इथे काय होणार आहे, वेल्डिंग होणार आहे. स्पॉट वेल्डिंग मीन्स जॉईनिंग ऑफ टू मेटल शीट्स, दोन मेटल शीट्स ते जॉईन होणार आहे. और फ्यूज देम टुगेदर बिटवीन दी कॉपर इलेक्ट्रोड. हे जे इलेक्ट्रोड यूज केले हे कसले, कॉपरचे, ऍट सुटेबली स्पेस इंटरवल बाय मीन्स ऑफ हेवी इलेक्ट्रिक करंट पास थ्रू दी इलेक्ट्रोड. विथ द हेल्प ऑफ ट्रान्सफॉर्मर, या ट्रान्सफॉर्मरच्या हेल्पने आपण हाय करंट जनरेट करणार. तो करंट या इलेक्ट्रोड थ्रू पास करणार आणि इलेक्ट्रोड थ्रू पास झाल्यानंतर ऍट अ पर्टिक्युलर इन्स्टंट म्हणजे पर्टिक्युलर स्पॉटला हीट डेव्हलप होणार आणि हीट डेव्हलप झाली की त्याचं कन्व्हर्जन वेल्डिंग मध्ये होणार. समजलंय डायग्रामच्या अकॉर्डिंगली ऍक्च्युअल मध्ये स्पॉट वेल्डिंगचं काय फंक्शन आहे? हो मॅम. ओके. सेकंडली, स्पॉट वेल्ड त्याच वेल्ड पॉइंटला वेल्डिंग होण्यासाठी तिथे मेकॅनिकल प्रेशर पण प्रोव्हाइड करायला लागतो. जी वेल्डिंग आहे या एका स्पॉटला वेल्ड करायचं आहे तर तो प्रॉपरली वेल्डिंग होण्यासाठी this type of joint formed by the spot welding provides the mechanical strength. म्हणजे मेकॅनिकल स्ट्रेंथ मीन्स काय, इथं मेकॅनिकल प्रेशर अप्लाय करायला लागतो आणि मग त्यानंतर जे काही त्याचं आउटपुट आहे ते म्हणजे एअर वगैरे किंवा तिथं असं काही त्याच्यामध्ये होल्स वगैरे डेव्हलप नाही होत, डायरेक्टली
युनिफॉर्म वेल्डिंग तिथे ऑप्टेन होते. म्हणजे आपण ज्या वेळेस तिथं मेकॅनिकल प्रेशर अप्लाय करणार ह्या दोन इलेक्ट्रोडच्या साईडला, तर तिथे आपल्याला काय ऑप्टेन होतंय ॲज अ युनिफॉर्म वेल्डिंग. क्लिअर? पार्टिसिपंट क्लिअर? हो मॅम. ओके. देन नेक्स्ट वन इज दी, याचा मेन काय आहे की याच्यामध्ये जे इलेक्ट्रोड यूज केलेलं असतं त्याचं मटेरियल कॉपर असतं बघा. द इलेक्ट्रोड आर यूज आर मेड अप ऑफ कॉपर और कॉपर अलाय अँड इट इज वॉटर कूल्ड. वॉटर कूल्डचं मेन काय, हीट जनरेट झालेली ती आपल्याला त्या पर्टिक्युलर मेटलवर हीट करायची. इथे बघा या दोन इलेक्ट्रोडच्या पॉइंटला म्हणजे काय टिप पॉइंट आहे तिथे हीट डेव्हलप झाली, पण ते हीटने इलेक्ट्रोडला मेल्ट नाही केलं पाहिजे. त्याने कोणाला मेल्ट केलं पाहिजे? यामधल्या मेटल्सला. मग हे जे काही इलेक्ट्रोड आहे यांची जी काही कन्स्ट्रक्शन आहे ते असे केलेलं असतं की इट इज वॉटर कूल. तर त्याच्यामधून वॉटर सर्क्युलेट होत राहणार आणि त्याच्यामुळे त्यांची कुलिंगची म्हणजे टेम्परेचर आहे ते मेंटेन राहणार आणि त्याच्या थ्रू जनरेट झालेली जी हीट आहे ती डायरेक्टली या मेटलला प्रोव्हाइड केली जाणार आणि नंतर मेकॅनिकल प्रेशर त्याच्यावरती अप्लाय केला जातो आणि मग तुमची वेल्डिंगची युनिफॉर्म वेल्डिंग ही ऑप्टेन होते. याच्यासाठी लागणारा जो काही करंट आहे तो नियर अबाउट त्याचं मॅग्निट्यूड दिलं बघा 1000 ते 10,000 एम्पियर एवढा करंट तो आपल्याला मेंटेन करायचा असतो. द करंट व्हॅरीज फ्रॉम 1000 एम्पियर टू 10,000 एम्पियर and the voltage of the electrode is usually less than 2 volt. म्हणजे व्होल्टेज बघा किती कमी आहे आणि त्याच्या कंपॅरेटिव्हली जो काही करंट आहे आपण स्टेप अप ट्रान्सफॉर्मर यूज करणार त्याच्या थ्रू किंवा मग स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर यूज करणार. स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर यूज केलं म्हणजे काय होणार, व्होल्टेज कमी होतं आणि करंट इन्क्रीज होतो. त्या अकॉर्डिंगली मग आपल्याला तिथे युनिफॉर्म युनिफॉर्मचं जे काही वेल्डिंग आहे ती डेव्हलप होते. तर वेल्डिंगची प्रोसेस आणि काय काय त्याच्यामध्ये पॅरामीटर्स हे कळाले का स्पॉट वेल्डिंग मध्ये? हो पार्टिसिपंट मॅम. समजलं का? बरं, इथं वॉटरकूल इलेक्ट्रोडचं स्ट्रक्चर दिलेलं आहे बघा. इलेक्ट्रोडच्या आउटर साइडने इन आणि आउट साठी वॉटरची पोझिशन दिलेली असते, त्यामुळे तो जो इलेक्ट्रोड आहे तो फुल पोझिशनला राहणार आहे. समजलं? इथं वॉटर कूल इलेक्ट्रोडचा पण डायग्राम दिलेला. देन नेक्स्ट वन इज दी सीम वेल्डिंग. सीम वेल्डिंग आणि तुमची रेजिस्टन्स वेल्डिंग हे एकदम सेम आहे. याच्यामध्ये एकच चेंज दिलेला आहे. म्हणजे एवढी सगळी थेअरी सांगण्यात तुम्ही फक्त या डायग्राम जर केअरफुली ऑब्झर्व केलं तर तुम्हाला इथं काय चेंजेस दिसतोय ते सांगता येईल का? दोन डायग्रामला तुम्ही केअरफुली ऑब्झर्व करा. दोन्ही सेम डायग्राम आहे, एक लिटिल बिट दोघांमध्ये चेंज केलेला आहे. बघा ही पहिली डायग्राम आहे. या डायग्राम मध्ये इथे वेल्डिंग होत होती या पॉइंटला. दिसतोय मला पॉइंटर? पार्टिसिपंट पॉइंटर दिसतोय का? येस मॅम. ओके. आणि त्या कंपॅरेटिव्हली स्पॉट वेल्डिंगच्या कंपॅरेटिव्हली ही जी सेकंड डायग्राम आहे सीम वेल्डिंगची त्यामध्ये हे डिफरंट डिफरंट पॉइंट दिसत आहे. तर कन्क्लुजन काय निघेल दोन डायग्राम वरनं जर तुम्ही त्याचं कन्क्लुजन जर घेतलं तर by comparing these two diagrams, what is the basic difference between seam welding and spot welding? हमारा क्वेश्चन है सगळ्यांचा. Diagram both are exactly similar to each other. Only one difference in that two diagram. सांगा कुठला डिफरन्स दिसतोय? Wheels are continuous welding by wheel. ओके. फर्स्ट डायग्राम मध्ये एकाच पर्टिक्युलर पॉइंटला वेल्ड होत होतं बघा इथे.
I'm audible, participant? Yes, ma'am. Participant, I'm audible. Yes, ma'am. Okay, ठीक आहे. आपण डिफरन्स बघत होतो. In the seam welding, in simple one language मध्ये जर seam welding ची डेफिनेशन घ्यायची असेल तर कंटिन्युअस स्पॉट वेल्डिंग इज कॉल्ड एज अ सीम वेल्डिंग. म्हणजे त्या स्पॉटला कंटिन्युअस मध्ये जर आपण थ्रू विथ दी हेल्प ऑफ व्हील्सच्या थ्रू जर आपण त्याला कंटिन्युअस रोल करत गेलो आणि तिथे जर वेल्डिंग ऑप्शन झाली तर त्याला म्हणतात सीम वेल्डिंग. बघा इथे दोन डायग्राम मध्ये दिले देर आर टू व्हील्स, पण हे व्हील्स कसे इलेक्ट्रोड कसे व्हील्स टाईपचे तर यांची मुवमेंट होणार आहे आणि ते कंटिन्युअस स्पॉट मध्ये कन्वर्जन होणार आहे. द कंटिन्युअस स्पॉट वेल्डिंग इज कॉल्ड एज अ सीम. इथे दिले कंटिन्युअस स्पॉट वेल्ड कॅन बी फॉर्म बाय, म्हणजे एक जो काही तुमचा स्पॉट आहे तो नंबर ऑफ स्पॉट मध्ये विथ दी हेल्प ऑफ व्हील कन्वर्ट केला जातो आणि मग जी वेल्डिंग ऑप्शन होते त्याला म्हणतो आपण ऍज अ सीम वेल्ड. क्लिअर? कळालं का स्टुडंट? हो मॅम. Okay, the diagram बघा कशी. The first AC supply is provided to step down transformer. Step down transformer ला दिलाय म्हणजे काय इथं व्होल्टेजचं मॅग्निट्यूड डिक्रीज होईल बट करंटचं मॅग्निट्यूड इन्क्रीज होईल आणि नियर अबाउट आपल्याला 1000 ते 10,000 अँपिअरचा करंट मेंटेन करायचा असतो. देन देर आर टू इलेक्ट्रोड विथ दी wheels, that is the rolling wheel type electrode is used in the seam welding. Then by rolling this two electrode, the continuous spot welding is obtained in between two metals, and after that this welding called as a seam welding. Clear? समजलं का स्टुडंट? हो. मॅम. No. It's a direct measure. The seam welding is obtained by keeping the job under electrode. When these two wheel types of electrodes travel over the metal piece which are under the pressure, the current passing between them heat up two metal piece and the result into continuous spot weld. म्हणजे procedure same आहे. When we apply the AC supply, across the transformer, then high current is set up by this transformer. Then due to that high current, the two metal get welded by the continuous rolling of wheel electrode, and there is a formation of continuous spot welding, and as a result of this there is a production of seam welding. कळालं? हो. समजलं का स्टुडंट? येस मॅम. हे दोन टाइप समजले का सर्वांना? पार्टिसिपंट. येस मॅम.